मित्रांनो, एका गावात राज नावाचा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो मेहनती आणि मनाने खूप चांगला होता, पण त्याचा स्वतःवरचा विश्वास खूप कमी होता. एकदा रात्री जेवताना त्याने वडिलांना हळू आवाजात विचारलं, बाबा, मी काहीच खास नाही का? कुणालाही माझं महत्व वाटत नाही? खरंच माझी काहीच किंमत नाही का? वडिलांनी काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि मग घरातल्या जुन्या पेटीतून एक चमचमणारी सोन्याची अंगठी त्यांनी बाहेर काढली आणि राजला म्हणाले, हे घे, उद्या बाजारात घेऊन जा, पण लक्षात ठेव, विकायची नाही, फक्त विचारायचं लोक किती किंमत देतात. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी राज अंगठी घेऊन बाजारात गेला. बाजारात कुणी म्हणालं 500 रुपये देतो, कुणी म्हणालं 700 रुपयांपेक्षा जास्त नाही. त्यानंतर राज नाराज होऊन घरी परतला. राज घरी आल्यावर वडील हसले आणि म्हणाले, आता हीच अंगठी शहरातल्या मोठ्या ज्वेलर्सकडे घेऊन जा. राजने तसं केलं. ज्वेलर्सने अंगठी पाहिली, हातात तोलली, मग डोळ्यात चमक घेऊन म्हणाला, ही तर 100 वर्ष जुनी शुद्ध सोन्याची अंगठी आहे. किंमत किमान 5 लाख रुपये आहे या अंगठीची. हे ऐकून राज घरी परतला. घरी परतल्यावर वडील म्हणाले, बाळा, पाहिलंस ना, चुकीच्या ठिकाणी सोनंही पितळ ठरतं. तुझी खरी किंमत फक्त ती ओळखणाऱ्यांनाच कळते. म्हणूनच स्वतःचं मूल्य कधी कमी समजू नकोस आणि योग्य ठिकाणी स्वतःला सादर कर. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक बोध घ्यायला मिळतो की चुकीच्या ठिकाणी स्वतःचं मूल्य शोधू नका आणि स्वतःला कधीही कमी समजू नका.